कधीकधी ना सगळ्यात खोलवर रुजलेली नाती आपल्या अगदी डोळ्यांसमोर असतात, पण आपल्याला ती दिसत नाहीत. असंच काहीसं नातं आहे भारत आणि इराणचं. हे फक्त दोन देश नाहीत, तर हजारो वर्षांपासून एकमेकांमध्ये गुंतलेल्या दोन महान संस्कृती आहेत. आणि हे नातं काही फक्त राजकारण किंवा व्यापारापुरतं मर्यादित नाही, ते तर आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या भाषेत, आपल्या कलेत सगळीकडे विणलेलं आहे. चला, आज आपण मिळून ह्या नात्याची गोष्ट उलगडून पाहूया. हा प्रश्न ऐकून कदाचित थोडं विचित्र वाटेल की अरे, ऑफिसमधला कागद आणि भव्य ताजमहाल यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो. पण गंमत म्हणजे याचं उत्तर दडलंय भारत आणि इराणच्या हजारो वर्षांच्या इतिहासात. हो, आज आपण हेच पाहणार आहोत की आपलं प्रशासन, आपली भाषा आणि आपली वास्तुकला यावर इराणचा प्रभाव किती खोलवर आणि कसा पडलाय. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. अगदी प्राचीन संबंधांपासून सुरुवात करून मग प्रशासन, भाषा, वास्तुकला आणि शेवटी या सगळ्यांमधून तयार झालेली आपली एक वेगळी, एक अनोखी संस्कृती, या सगळ्याचा आढावा घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या कथेला. भारत आणि इराणमधल्या संबंधांची पहिली ओळख ती झाली लष्करी आणि राजकीय संपर्कातून. आणि गंमत म्हणजे याच सुरुवातीच्या संपर्काने पुढच्या हजारो वर्षांच्या नात्याचा एक भक्कम पाया रचला. इथे बघा, ही टाईमलाईन आपल्याला बरोबर त्या काळात घेऊन जाते. अकेमेनिड साम्राज्याने भारतात कसा प्रवेश केला ते स्पष्ट दिसतंय. आधी सायरसने गांधार जिंकला आणि त्यानंतर डेरियसने थेट सिंधू नदीपर्यंत आपलं राज्य वाढवलं. आणि खरं तर इथूनच या दोन महान संस्कृतींची एकमेकांशी जवळून ओळख व्हायला सुरुवात झाली. लढाया तर झाल्या, साम्राज्य विस्तारली, पण त्यानंतर जे झालं ना ते जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे इराणी राज्यपद्धतीने भारताच्या प्रशासनाला, इथल्या गव्हर्नन्सला कसा आकार दिला हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या चंद्रगुप्त मौर्याने त्यांचे विशाल साम्राज्य चालवण्यासाठी थेट इराणी प्रशासकीय पद्धतींचा आधार घेतला होता. जणू काही इराणी राज्यकारभाराने त्यांना एक तयार ब्लूप्रिंटच दिला होता की हे घ्या आणि आपलं साम्राज्य चालवा. बरं, हा प्रभाव किती खोलवर रुजला होता याचा जर ठोस पुरावा हवा असेल तर तो आहे सम्राट अशोकाचे शिलालेख. हो, त्या शिलालेखांमध्ये वापरलेली खरोष्ठी लिपी ही मूळची इराणी आहे. विचार करा, हे लिपीच त्या काळातल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीची किती मोठी साक्ष देते. प्रशासनाकडून आता वळूया भाषेकडे, कारण भाषा ही संस्कृतीचा आत्मा असते, नाही का? तर मग या इराणी भाषेने, पर्शियन भाषेने आपल्या समाजात, राजदरबारात आणि अगदी रोजच्या बोलण्यात कशी जागा मिळवली ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मग आलं ते वर्ष 1582. या वर्षी सम्राट अकबराने एक असा निर्णय घेतला ज्याने सगळा इतिहासच बदलला. त्यांनी पर्शियन भाषेला मुघल साम्राज्याची अधिकृत दरबारी भाषा बनवलं. आणि या एका निर्णयामुळे पुढची कित्येक शतकं पर्शियन हीच भारताच्या सत्तेची आणि उच्च संस्कृतीची भाषा बनून राहिली. आणि गंमत म्हणजे याचा प्रभाव आजही आपल्या बोलण्यात आहे. आपण रोज कितीतरी शब्द वापरतो: कागद, वकील, दिवाणी, तहसील, मोहल्ला. कधी विचार केलाय हे शब्द कुठून आले? हे सगळेच्या सगळे पर्शियन भाषेतून आपल्याकडे आले आहेत. यावरूनच कळतं की ती भाषा आपल्या रक्तात, आपल्या बोलण्यात किती खोलवर मिसळून गेली आहे. पण थांबा, हे भाषिक नातं काही फक्त मुघल काळापुरतं नाहीये. नाही, ते त्याहीपेक्षा खूप खूप जुनं आहे. अगदी आपल्या ऋग्वेदात आणि इराणच्या अवेस्ता या पवित्र ग्रंथांमध्ये इतकं आश्चर्यकारक साम्य आढळतं की त्यावरून कळतं की या दोन संस्कृतींचे धागे हजारो वर्षांपासून एकमेकात गुंतलेले आहेत. चला आता शब्दांच्या दुनियेतून बाहेर पडून डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींकडे वळूया, म्हणजेच वास्तुकलेकडे. कारण भारत-इराण संबंधांचा सगळ्यात भव्य आणि डोळे दिपवणारा ठसा आपल्याला ह्याच वास्तूंमध्ये पाहायला मिळतो. इथे एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आला, जेव्हा मुघल सम्राट हुमायूनने अब्द अल समद आणि मीर सय्यद अली यांसारख्या मोठ्या पर्शियन कलाकारांना आपल्या दरबारात बोलावून घेतलं. तेव्हा एक नवी कला जन्माला आली. हो, त्यांच्याच कलेतून पुढे मुघल मिनिएचर पेंटिंग ही जगप्रसिद्ध चित्रशैली भारतात विकसित झाली. आता चार बाग या संकल्पनेबद्दल बोलूया. हे खास पर्शियन शैलीतली बाग आहे. बघा, यात बागेचे अगदी मोजून मापून 4 समान भाग केलेले असतात आणि त्यांच्यामधून पाहण्याचे सुंदर प्रवाह वाहतात. ही जी सममित रचना आहे ना, ती शांतता आणि स्वर्गीय सौंदर्याचं प्रतीक मानली जाते. आणि याच 4 बाग रचनेचा DNA हाच मूळ आराखडा आपल्याला हुमायूनचा मकबरा आणि ताजमहल यांसारख्या आपल्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये अगदी स्पष्ट दिसतो.
खरं सांगायचं तर या वास्तूंची जी काही भव्यता आणि जे काही सौंदर्य आहे ते या पर्शियन देणगीशिवाय अपूर्णच राहिलं असतं. तर मग आपण प्रशासन पाहिलं, भाषा पाहिली, वास्तुकला पाहिली. आता या सगळ्या धाग्यांना एकत्र गुंफून पाहूया की या मिलापामुळे आपली संस्कृती एकंदरीत किती समृद्ध झाली. आणि हा प्रभाव फक्त दगडाविटांपुरता किंवा शब्दांपुरता मर्यादित नव्हता. संगीतात डोकावून पाहिलं तर सतार आणि संतूरसारखी वाद्य, गझल आणि कव्वालीसारखे अजरामर संगीत प्रकार, इतकंच नाही तर सुफीवादासारख्या आध्यात्मिक परंपरेनेही भारतीय संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हे एक वाक्य या सगळ्या प्रवासाचं सार सांगून जातं की भारत-इराण संबंध हे एका सामायिक सांस्कृतिक प्रवाहाचं प्रतिबिंब आहेत, जिथे पर्शियन प्रभावांनी भारतीय राजकारण, संस्कृती आणि सौंदर्यशास्त्र समृद्ध केलं आणि एक असा वारसा मागे ठेवला जो कधीही पुसला जाणार नाही. तर मग हा सगळा इतिहास पाहिल्यावर जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की आज आपण ज्या जगात जगतो आहोत त्याला आकार देणारे असे आणखी कितीतरी छुपे इतिहास आणि न दिसणारे संबंध आपल्या आजूबाजूला विखुरलेले असतील, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नक्कीच.